गेल्या काही वर्षात नागपुरात अपघाती मृत्यूंचं प्रमाण मोठं होतं. आता नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी ऑपरेशन यू-टर्न राबवलं, त्यामुळे अपघातातील मृत्यूदर जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. ज्यांनी ऑपरेशन यू-टर्न राबवलं ते ट्रॅफिकचे DCP लोहित मतानी सर आपल्यासोबत आहे. सर, ऑपरेशन यू-टर्न काय आहे आणि काय परिणाम त्याचा आहे? नागपूर शहरामध्ये जे मागच्या वर्षी ऑपरेशन यू-टर्न लागू केलेला होता ते आतापर्यंत चालू आहे. ऑपरेशन यू-टर्नचे अंतर्गत जे 2025मध्ये जर 2024च्या कंपॅरिझन केला तर 92 लोकांची ते जीव वाचलेले होते आणि त्यासोबतच 26% ते एक कमी झालेली होती ॲक्सिडेंटमध्ये, जे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती कमी झालेली आहे. आणि शहरामध्ये, महाराष्ट्र शहरामध्ये जे नंबर्स आहे ते पण सर्वात जास्ती आहे. यामध्ये काही मुख्य जे पैलू आहे याच्यावर आम्ही काम करतो. ते पहिला जे आहे ते ड्रंक अँड ड्रायव्हिंग. कारण मोस्ट ऑफ दी ॲक्सिडेंट जे होतात ते रॅश ड्रायव्हिंगमुळे होतात आणि रॅश ड्रायव्हिंग जे होत आहेत ते ड्रंक अँड ड्रायव्हिंगमुळे होत आहे. तर आम्ही 90 ठिकाणी शहरामध्ये आम्ही पॉईंट्स लावतो आणि सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत हे पॉईंट्स काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते चेकिंग करतात आणि मॅक्सिमम ब्रेथ अनालिसिस टेस्टची चेकिंग करतात, ज्यामुळे लोकांमध्ये मेसेज आता गेलेला आहे की त्यांनी जर ड्रिंक केला तर त्यांनी ड्राईव्ह केला नाही पाहिजे, किंवा ड्रिंक केला तर त्यांनी ड्रायव्हर ठेवला पाहिजे किंवा एक कॅब ठेवली पाहिजे. आणि त्यासोबतच जे पब्स, बार्स, रेस्टॉरंट्स आणि क्लब्स आहेत त्यामध्ये विशेष आम्ही अवेअरनेस केलेला आहे. आता जे न्यू इयरचा टाईम होता, आमची टीमनी आम्ही स्वतः पब्स, बार्स, रेस्टॉरंट्स आणि क्लब्स आम्ही भेटी दिली आणि तिथे जे लोक बसलेले होते त्यांच्यामध्ये आम्ही अवेअरनेस केली. आणि सेकंड आम्ही जे यामध्ये वर्क करत आहे ते मायनर्सवर वर्क करत आहे. नागपूर शहरामध्ये बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहे. ते मायनर्स तिथे त्यांच्या व्हेकल घेऊन जाऊ शकतात आणि ते करत पण होते. त्याच्यावर आम्ही मोठा क्रॅकडाऊन केला. त्यांचे पेरेंट्सवर गुन्हे दाखल केले. 7 ते 10 दिवसामध्ये त्यांना आम्ही कन्व्हिक्शन कोर्टामध्ये त्यांना देण्यासाठी आम्ही मदत केली. आणि जे मायनर होतं त्यांना 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही असा पनिशमेंट लावला. आणि जे पेरेंट्स आहेत त्यांना 3 वर्षाची शिक्षा किंवा जे 35,000 रुपये जे फाईन आहे ते कोर्टाने दिला आणि प्रॉम्प्टली दिला. त्यामुळे जे बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट्स होते, स्कूल्स होते, ज्यामध्ये जे मायनर्स आहेत ते त्यांचे व्हेकल घेऊन जात होते, त्याची आम्ही आता बरेचच्या पर्सेंटेज आम्ही कमी केलेला आहे आणि आता त्यामध्ये खूपच कमी आलेली आहे. ऑपरेशन यू-टर्नमुळे जानेवारी 2026मध्ये 58% डेथ रेट जो आहे तो कमी झालेला आहे. काय सांगता? जानेवारी 2026मध्ये आम्ही जसं सांगितलेलं की 2025मध्ये ते 26% कमी झालेला होता आणि आता ते कंटिन्यू केलेलं आहे. तर 2025ची तुलनामध्ये 2026मध्ये ते 58% परत कमी झालेला आहे. म्हणजे 2025मध्ये तर कमी झालेला होता आणि जे कमी झालेलं त्या कमीपेक्षा पण आता 2026मध्ये त्यापेक्षा पण 58% कमी झालेला आहे. आमची असं एफर्ट्स आहे की आम्ही त्यांना सस्टेन करू. कसं करायचं आहे ते आमची डेलीची प्लॅनिंग चालू आहे. कारण जे वेगवेगळे जे कंडिशन्स आहे चेंज होतात, वेदर चेंज होतात, लोकांची मानसिकता चेंज होत आहे, सिच्युएशन्स चेंज होतात. तर आमची डेलीचं हे स्ट्रगल आहे, डेलीचा संघर्ष आहे की आज काय करायचं आहे, कसा ते पॅटर्न्स चेंज होत आहे, कुठे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, कुठे जे ओव्हर स्पीडिंग चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आमची डेलीची प्लॅनिंग चालू आहे आणि आमच्या असं एफर्ट्स आहे की ते कमी झाला पाहिजे. आम्ही जे 2 मुद्दे सांगले, तिसरा जे मेन मुद्दा आहे ते हेवी व्हेकल्सचा आहे. हेवी व्हेकल्सवर आमची मागच्या वर्षी 30,000 कारवाई झालेली होती आणि त्यामध्ये मुख्यतः जे ओव्हर स्पीडिंग ते करतात रात्रीच्या वेळी, त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. शेवटचा प्रश्न माझा, ऑपरेशन यू-टर्न सुरूच राहणार नागपूर शहरात? कारवाई अशीच होत राहणार? ऑपरेशन यू-टर्न तर जे सुरूच राहणार, कारण ऑपरेशन यू-टर्नमध्ये जे वेगवेगळी कारवाई आहे ते मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गतची कारवाई आहे, भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गतची कारवाई आहे. जर काही दुसरे अधिकारी आणि ते त्याच्या नाव बदलू शकतात, पण ते जे कारवाई आहे ते सुरूच राहणार. नक्कीच मोठा दिलासा नागपूरकरांना, कारण की नागपुरात अपघाताचं प्रमाण मोठं होतं आणि मृत्यूचं प्रमाण होतं. आता धडक कारवाई नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि कारवाई अशी सुरू राहणार. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.